नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 29 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, रायझिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, सूर्यकुमार यादव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, भारतीय रेल्वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, ऑस्ट्रेलिया येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, दक्षिण कोरिया येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, नॅशनल कॅन्सर गिल्डद्वारे कर्करोगाची काळजी रोखण्यासाठी कोणत्या संस्थेने 100 कोटी रुपये दिले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, ॲक्सिस बँक यांनी। प्रश्न क्रमांक 7 आहे, 2024साठी प्रतिष्ठित संगीत कालावधी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, थोडूर मदाबुसी कृष्णा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, मतदारांची संख्या वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मिशन 414 मोहीम सुरू केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, हिमाचल प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जानेवारीमध्ये 8.7 टन सोन्याचा ताबा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा RBI एकूण सोन्याचा साठा किती होता? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 812.3 टन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, रशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, विनय कुमार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने अलीकडेच 2024मध्ये भारतासोबत पहिला 2+2 संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवाद आयोजित केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, ब्राझील। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जागतिक आनंद अहवालानुसार सलग 7व्या वर्षी कोणता देश सर्वात आनंदी देश असा ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, फिनलँड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या भारतीय राज्यामध्ये बुगुन जमाती आणि ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 14 आहे, पोलिसिंगमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणते राज्य त्रिनेत्र ॲप 2.0 स्वीकारणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी कोणत्या बँकेने भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत भागीदारी केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, येस बँक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023नुसार सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या जागतिक यादीत कोणते शहर अव्वल आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, बेगुसराय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17,
2023चा 33वा सरस्वती सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 प्रभा वर्मा यांना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. महिला IPL 2024चे उपविजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 दिल्ली कॅपिटल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महिला IPL 2024 स्पर्धेमध्ये कोणती खेळाडू ऑरेंज कपची विजेती ठरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 एलिस पेरे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.